एखाद्याने काहीतरी मागा मागा म्हणल्याच्या नंतर त्याचा सुद्धा अपमान झाला नाही पाहिजे. आलं का लक्षात? भगवान परमात्मा आहे, त्या ठिकाणी जगाचा बाप आहे. ज्यावेळी तुकोबरायांच्या लक्षात गोष्ट आली त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय देवा पुढे मागणी करण्याचा विषय म्हणतो. देवा ठीक आहे, आता तू म्हणतोस म्हणून मागतोय, परंतु काय पाहिजे त्यावेळी देवाने म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुकोबराय सांगतात की मला पुढचा जो जन्म आहे किंवा किती जरी जन्म असेल तो कोणाच्या कुळामध्ये जायचं आहे? हरिदासाच्या. आलं लक्षात? तुकोबरायांना देवाने विचारलं, लोक काही मंत्र्याच्या घरामध्ये मागतात, आमदाराच्या मागतात, खासदाराच्या मागतात, एखाद्या पदाधिकारी माणसाच्या मागतात. लौकिक जर बघितलं तर त्या ठिकाणी तुकोबराय तुम्ही काय मागताय? एखाद्या हरिदासाच्या घरामध्ये काय मांडणार आहे? त्या ठिकाणी झोपड्यामध्ये काय? हरिदासाकडे एक वेळ जेवणाची सोय नसते महाराज त्या ठिकाणी. आलं लक्षात? परंतु त्या ठिकाणी तुकोबराय सांगतात हरिदासाच्या घरी काय असतं? वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ कन्या भाकरीचे खाणे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या वैष्णवाच्या घरामध्ये काय आहे? तो आनंद आहे आणि तो आनंद उपभोगण्यासाठी मी वेळोवेळी त्या ठिकाणी त्या हरिदासाच्याच घरामध्ये जन्म देत देवा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ही गोष्ट सांगतात.